आता धनंजय मुंडेंनी आताच प्रचारसभेमध्ये सांगितलेलं आहे की 1978 पासून शरद पवारांनीच गद्दारी केली असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते धनंजय मुंडे आहेत, राज्याचे मोठे नेते आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ते म्हणतात की समोर समोर बसण्याची आमची तयारी आहे. पवार साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही महायुतीमध्ये गेलो असं त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहताय त्यांच्या वक्तव्य? ते म्हणतील ती जागा, ती म्हणतील ती वेळ आणि ते म्हणतील त्याची आधार. मी स्वतः येईन, त्यांनी ते म्हणतील ती वेळ, ती म्हणतील ती जागा आणि ती म्हणतील ते जागा आणि म्हणतील ते कॅमेरे. मी बसायला तयार आहे, कारण का फक्त मला सगळं दोन्ही बाजूचं माहिती आहे. माझी तयारी आहे बसायची. त्यांच्यापैकी कोणी, त्यांचा छोटा मोठा कार्यकर्ता नेता कोणी चालेल, माझी बसायची माझं बोलणं ना प्रतिभा पवारांची झालंय ना रेवती सुळेंची झालंय. पण मी जी माहिती घेतली त्याच्याप्रमाणे माझ्या कानावर आलेली माहिती मी सांगते की आज सकाळी प्रतिभा पवार, ज्या शरद पवारांच्या मिसेस माझी आई, त्यांचं नाव प्रतिभा पवार आहे आणि प्रतिभा पवार आणि रेवती सुळे ही माझी मुलगी आहे. तर त्या दोघी आज गेल्या होत्या बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कला. त्याच्याबरोबर माझा PA होता, ज्याला सगळे ओळखतात. त्यांनी विनंती केली की आम्हाला आज जायची परवानगी द्यावी. जवळपास 30 मिनिटं त्यांना बाहेर थांबवण्यात आलं. आज सोडलं नाही. नंतर पुढे काय झालं मला माहिती नाही. पण ठीक आहे, आता सत्तेत असलेल्या लोकांना, साध्या लोकांवर असं वागण्याचा अधिकार असतो. शरद पवारांना पण एकच छोटं तुम्हाला सांगते की या टेक्स्टाईल पार्कची स्थापना, ज्या प्रतिभा पवारांबद्दल आपण विचारलं, त्या प्रतिभा पवारांचे मिस्टर शरद पवार जेव्हा केंद्रात मंत्री होते त्यांनी केलेली. शरद पवारांना सोडलं नाही, मात्र कामांना. शरद पवार नाही, प्रतिभा पवार. नाही, दुसरा प्रश्न आहे, शरद पवारांना मी सोडलं नाही, मात्र कामांना स्टे मिळाल्यामुळे मला सरकारमध्ये सहभागी व्हावं लागलं असं अजित पवार म्हणाले. हे बघा, ते अजित पवार आहेत, ते काही बोलू शकतात. ते वयानी, पदानी, कर्तृत्वानी सगळ्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि माझ्या संस्कारामध्ये बडों का सन्मान और छोटों को प्यार. त्याच्यामुळे अजित पवार काही म्हणले तरी माझं एकच उत्तर आहे, रामकृष्ण हरी. योगी आदित्यनाथ म्हटले काँग्रेसमध्ये इंग्रजांचा DNA आहे. योगी जी आहे त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेचा रिझल्ट सगळ्यांनी पाहिलेला आहे उत्तर प्रदेशचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.